राहुल गांधीजींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। या देशामध्ये अनेक अडचणी असताना सुद्धा आदरणीय अजितदादांच्या अपघाताबद्दल नाहीतर ॲक्सिडेंटबद्दल नाहीतर घातबद्दल जी मला चर्चा करायची होती त्यासाठी त्यांनी अर्धा तास दिला आणि त्या चर्चेमध्ये अतिशय डिटेलमध्ये जाऊन त्यांनी संपूर्ण माहिती तिथं घेतली त्यांच्या ऑफिसमधून व त्यांनी स्वतः याच्या आधीसुद्धा बऱ्यापैकी माहिती ही घेतली होती। त्या चर्चेमध्ये जेव्हा मी FIR बद्दल सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने असं की अजितदादांचा FIR हा घेतला जात नाही, त्यात ते थोडेसे आश्चर्यचकित झाले। त्याचं कारण म्हणजे या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे FIR होणं आणि महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा नेता म्हणजे अजितदादांचा जर FIR घेतला जात नसेल, ठीक आहे, नेता म्हणून पक्ष म्हणून विरोधी पक्षातले विचाराचे असले तरी शेवटी 40 वर्षाचा अनुभव असलेल्या नेत्याचा FIR जर घेतला नसेल तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आश्चर्य त्या बाबतीचं तिथं वाटलं। त्याच्याबरोबर CBIकडे प्रस्ताव पाठवला आहे पण तो पोचला आहे का आणि पोचला असेल तर स्वीकारला का जात नाही असा प्रश्न मी तिथं केल्यानंतर त्या बाबतीतसुद्धा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। त्याच्याचबरोबर तेलुगू देसम पार्टीचं आणि VSR आणि VK सिंगचं जे काही आर्थिक आणि व्यक्तिगत नातं आहे त्याबद्दलची माहिती त्यांना तिथं सांगितली। ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिला आहे की काँग्रेस पक्षाकडनं व त्यांच्याकडनं जी काय ताकद लागेल मदत लागेल ती पूर्णपणे मदत आम्ही त्या ठिकाणी करू। पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांनी एक शब्द मला तिथं दिला आहे पण 2 दिवसानंतर या बाबतीतली माहिती मी आपल्याला व आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी देईल। अतिशय महत्त्वाची मदत ही राहुल गांधीजींकडनं या विषयाच्या बाबतीत होईल असं आम्हाला वाटतं आणि मग ती 2 दिवसानंतर ती काय गोष्ट होती कशी मदत झाली हे नक्कीच आपल्या सर्वांना मी सांगेन। आपली मागणी होती साधारणतः या संदर्भात राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करावी ज्यात विरोधी पक्षाचे सगळे सदस्य असतील, त्यावरती काही विस्ताराने चर्चा झाली का? नाही, त्याबद्दल सुद्धा त्यांना मी सांगितलं की DGCAच्या अंतर्गत जेव्हा AIB तपास करते ते 11 कलमच्या अंतर्गत आणि 12 कलमच्या अंतर्गत तपास केला जातो। 11 कलमाच्या अंतर्गत जो तपास होतो त्याच्यामध्ये जे अधिकारी असतात ते त्याच विभागाचे तिथं असतात, त्यामुळे ते काय खूप खोलात जाऊन नाही तर पारदर्शक पद्धतीने तपास करतील असं नाही। त्यामुळे 12 अंतर्गत आपल्याला एक वेगळी कमिटी ही निर्माण करता येते। त्याच्यामध्ये LOP म्हणजे जो विरोधी पक्ष नेता आहे या देशाचा त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला विनंती करता येतील की त्याचं अध्यक्षपद तिथं घ्यावं। याबद्दलची माहिती त्यांना तिथं सांगितली, त्याबद्दलसुद्धा आपल्याला खोलात जाऊन थोडंसं तो विषय समजून घ्यावा लागेल। मी जेव्हा त्यांना विनंती केली की हा विषय आत्ताच्या आत्ता तिथं घ्यावा, त्यांच्याकडनं मला एवढंच सांगण्यात आलं की आत्ता भारताला खूप मोठ्या प्रमाणात अडचण इंधनाची आलेली आहे, LPGची आलेली आहे आणि तो मुद्दा आम्ही कालच्याच बैठकीमध्ये तिथं घेतलेला आहे। त्यामुळे जर हाही मुद्दा त्या मुद्द्यामध्ये जर आपण घेतला तर कुठंतरी तिथं लक्ष हे दोन्ही विषयाकडे जाणार नाही। त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपल्याला हा विषय घ्यावा लागेल पण अजितदादांचा मुद्दा आणि अजितदादांना न्याय देण्यासाठी जसा मी लढत आहे तसं महाराष्ट्र लढत आहे, त्यासाठी काँग्रेससुद्धा लढेल असं राहुल गांधीजींनी आम्हाला सांगितलं। सर, एक प्रश्न असा, तुम्ही CBI प्रस्तावाबद्दल बोललात, सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे की डायरेक्टली CBIला इन्व्हेस्टिगेट करता येत नाही केस। जो प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलाय तो खरोखर केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आलाय का इन्व्हर्ट झालाय? आम्हाला जे कळालेलं आहे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं तो प्रस्ताव हा दिल्लीला CBIकडे पाठवलेला नाही। आम्हाला खरं तर आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की CBIकडे आम्ही प्रस्ताव पाठवू, पण तो अजूनपर्यंत पाठवलेला नाही व त्याच्याच बाबतीत आम्हाला असं कळालं होतं की प्रस्ताव पाठवण्यासाठी अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली होती आणि 2 दिवसापूर्वी स्मरणपत्रसुद्धा तिथं दिलेलं आहे। म्हणजे पहिलं पत्र देऊनसुद्धा आणि स्मरणपत्र देऊनसुद्धा साधा तो प्रस्ताव जर दिल्लीला येत नसेल त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की सत्तेत असणारे लोक अजितदादांना न्याय देण्यासाठी काय प्रमाणात त्या ठिकाणी ताकद तिथं दाखवत आहेत। जो काही सुशांत सिंग राजपूतचा विषय झाला होता तेव्हा बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा प्रस्ताव CBIकडे पाठवला दुसऱ्या दिवशी तो स्वीकारण्यात आला होता, पण अजितदादांचा प्रस्ताव सांगण्यानुसार मी मुख्यमंत्री कार्यालयाचे सांगितलेलं आम्ही पाठवलेला आहे। 26 दिवस झाले पण या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी अजूनपर्यंत तो प्रस्ताव जर पाठवला असेल तो CBIने तो स्वीकारला नाही। पण आम्हाला जी माहिती कळते महाराष्ट्र राज्याच्या सरकारने अजूनपर्यंत CBIकडे अजितदादांच्या
क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनचा प्रस्ताव हा पाठवलेला नाही. सीबीआय प्रस्ताव न पाठवण्यामागे नेमकं कारण काय असावं? म्हणजे राज्य स्वतःहून प्रस्ताव पाठवत नाही याचा अर्थ नेमकं काय? आम्ही FIR करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला तिथं FIR करून दिला जात नाही, आमचा अधिकार असताना सुद्धा. आणि 2019ला आपण जर बघितलं असेल तर अशाच पद्धतीने विमान घाटकोपरला जेव्हा पडलं होतं त्यांच्या विरोधात FIR म्हणजे त्या मालकाच्या विरोधात FIR केला होता, पण दादांच्या प्रकरणामध्ये खूप पाठपुरावा करून सुद्धा FIR केला जात नाही. राज्यातल्या अधिवेशनामध्ये शशिकांत शिंदे साहेब असतील, अमोल मिटकरी असतील, तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे काही नेते असतील, तसंच माझासुद्धा एक प्रस्ताव तिथं अधिवेशनामध्ये पडून आहे, पण अजूनपर्यंत दुर्दैवाने तो त्या ठिकाणी चर्चेत आलेला नाही. तसंच केंद्र सरकारमध्ये सुद्धा अरविंद सावंत साहेब, सुप्रियाताई, डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचबरोबर इतरही आमचे सर्व खासदार हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो चर्चेत दुर्दैवाने तिथे येत नाही. म्हणजे FIR होत नाही, अधिवेशनामध्ये चर्चा होत नाही, पार्लमेंटमध्ये चर्चा करून दिली जात नाही, CBIकडे प्रस्ताव आलाय का नाही आला हे आपला त्या ठिकाणी कळत नाही. मग कुठं ना कुठंतरी मुद्दामून हा जो VK सिंग आहे तो एका व्यक्तीचं नाही तर एका संस्थेचं नाव घेईल आणि ते नाव घेतल्यानंतर आम्ही जी आत्तापर्यंत शंका व्यक्त केलेली आहे ती कुठेतरी खरी ठरेल म्हणून VK सिंगला आणि VSRला इथं वाचवलं जाते हे मी तिथं स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो. आपण गेल्या दिवसांचं बघितलं तर आपण एक आठवड्यापासून राजधानी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांची बैठक घेतली, पण सत्ताधारी कुठल्या पक्षाची भेट झाली का? त्यांनी काही आश्वासन दिलं का? आपण अमित शहाना वेळ मागितली, तिथे काय झालं? प्रधानमंत्र्यांना भेटणार आहात का? मी CBIला वेळ मागितलेली आहे, DGCAला वेळ मागितलेली आहे, अमित शहा साहेबांना वेळ मागितलेली आहे, पण मी विरोधातला एक आमदार असल्यामुळे कदाचित ती वेळ त्या ठिकाणी मला मिळालेली नाही. मी विरोधात असलो तरी विषय हा महत्त्वाचा आहे आणि विषय कुठला असेल तर अजितदादांना न्याय देण्याचा विषय आहे, पण तरीसुद्धा वेळ मिळत नसेल तर कदाचित त्यांना इतर काही महत्त्वाच्या गोष्टी करण्याच्या असाव्यात, पण दादांना न्याय देण्याचा विषय हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नसावा. त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना मी भेटलो, अनेक लोकांना भेटूनसुद्धा तिथं साधी FIR केली जात नाही. केंद्रात येऊन इथं असणाऱ्या लोकांना भेटण्याचं कारण एव्हिएशन मंत्रालय हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारं मंत्रालय, CBI विभाग हा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतो, त्यामुळे इथं काहीतरी होईल अशी अपेक्षा आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी होती. पण मित्रपक्ष जे इंडिया आघाडीचे आहेत त्यांना भेटल्यानंतर, खास करून राहुल गांधीजींना भेटल्यानंतर एक मार्ग त्यांनी आम्हाला तिथं सांगितलं ज्याच्यामध्ये नक्कीच न्याय देण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठेतरी मदत होऊ शकते, पण त्या बाबतीत मी 2 दिवसानंतर आपल्या सर्वांसोबत नक्कीच सांगेल. रोहितजी तुम्ही 2 दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं आणि त्यात प्रफुल्ल पटेलांचं थेट नाव घेतलेलं होतं. तुम्ही म्हटलं होतं की प्रफुल्ल पटेल हे VK सिंग यांचा मुलगा आहे, त्याच्या लग्नाला रोहित सिंगच्या लग्नाला VK सिंग तिथं जयपूरमध्ये म्हणजे राजस्थानमध्ये होते असा तुमचा दावा होता, पण त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अनिल भाईदास पाटलांनी स्पष्टपणे हा दावा फेटाळून लावलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रफुल्ल पटेल तिथं लग्नालाही गेलेले नव्हते किंवा तिथं संबंधही नाही प्रफुल्ल पटेल. जेव्हा मी फाईलचा मुद्दा घेतला होता 27 तारखेला, एक अशी फाईल होती जी खरं तर मंत्रालयामध्ये होती आणि नियोजित नव्हती, पण कुठंतरी ती फाईल सही केली पाहिजे असं एका नेत्याने सांगितलं असं मी जेव्हा बोललो होतो तेव्हा प्रफुल्ल पटेल 2 दिवसानंतर मीडियासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की माझी ती फाईल होती आणि ती या विषयाची फाईल होती, त्यामुळे उशीर झाला असावा नसावा याबद्दल ते बोलले नाही बोलले मला माहीत नाही. त्यावेळेस मीडियासमोर येऊन त्यांनी स्पष्टपणे त्यांचं मत मांडलं. इथं आम्ही विनंती करून की मीडियासमोर तुम्ही या आणि बोला, एवढं बोलून 10 दिवस ओलांडले तरी अजूनपर्यंत मुद्दा स्वतः तिथं आलेलं नाहीत. जेव्हा ते स्वतः येतील, जेव्हा ते बोलतील, त्यात माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मी लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. एक मुद्दा याच्यामध्ये असंच आहे की तुम्ही जेव्हा आरोप केले त्याच्या संदर्भामध्ये प्रफुल्ल पटेल आणि VK सिंग परिवारचे संबंध आहेत का या संदर्भामध्ये कुठलीही माहिती अद्यापपर्यंत पार्थ पवार, जय पवार यांना नव्हती. तुम्ही जेव्हा सोशल मीडियावरती लिहिलं त्यानंतर त्यांना कळालं असं त्यांचं म्हणणं आहे, पण यावरती त्यांची थेट अजून प्रतिक्रिया आली नाही आहे. जय पवारांना या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती, पण त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये असं कुठेतरी तिथं सांगण्यात आलं असं मला कळतंय. ते का सांगण्यात आलं हे मला सांगता येणार नाही. त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं का भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे अजूनपर्यंत तिथं त्या ठिकाणी स्पष्ट नाही. त्याच्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे त्यांच्याबरोबर वेगळ्या महत्त्वपूर्ण बैठकीला जातात. CBIला हा प्रस्ताव पाठवावा यासाठी ते तिथं बैठका घेतात, पण दुर्दैवाने तो प्रस्ताव पुढंच कुठंच जात नाही.
आता याच्यात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टी मला माहिती आहेत ते मीडियाच्या माध्यमातून मी समोर आणल्या. माझी अपेक्षा होती की अजितदादांनी जो विश्वास प्रफुल्ल पटेलांवर टाकला असेल आणि प्रफुल्ल पटेल हे प्रमुख नेत्यांपैकी एक नेते त्या पक्षातले असतील, तर सुनित्रा काकींना, पार्थला आणि जयला प्रफुल्ल पटेलांनी कुठं ना कुठेतरी स्पष्टपणे तिथं सांगायला पाहिजे होतं की VK सिंगच्या मुलाच्या लग्नात राजस्थानला मी स्वतः म्हणजे ते स्वतः त्या ठिकाणी गेले होते आणि ते जर गेले होते, त्याचे पुरावे आमच्याकडे, ते जर ते गेलेच होते तर गेले असतील तर तिथे कुठल्या पक्षातले नेते त्या लग्नात होते. आणि माझं स्पष्टपणे मत आहे की तेच ते लग्नाला असणारे नेते आज VK सिंगला आणि VSRला वाचवतात का? कारण VK सिंग उद्या जाऊन त्यांचं नाव घेऊ नये, नाहीतर या सगळ्या कॉन्स्पिरसीच्या माहितीत, घातपाताच्या बाबतीत कोण मागे VK सिंग नाव सांगेल ही भीती या सर्व नेत्यांना तिथं वाटते असं आपल्याला म्हणावं लागेल. हा विश्वासघाती जय पवार, पार्थ पवार आणि सुनित्रा वहिनीचा जर प्रफुल्ल पटेल तिथे उपस्थित आहेत आणि जय पवार एकीकडे म्हणतात की VSR कंपनीवरती कारवाई व्हायला हवी, बंदी यायला हवी, तुम्ही म्हणजे रोहित पवारही म्हणतात, मात्र याच्याबद्दल प्रफुल्ल पटेल बोलत नाही, महाराष्ट्रालाही माहिती नाही आणि त्यांच्या कुटुंबालाही माहिती नाही असं ते सांगतात. सामान्य लोकांना हा विश्वासघात वाटेल, जो प्रामाणिकपणे लढतो त्यांना हा विश्वासघात वाटेल, पण ज्यांना सत्ता महत्त्वाची आहे, सत्तेत राहणं महत्त्वाचं आहे, प्रायोरिटी कशाला द्यायची, दादांना न्याय देण्यासाठी प्रायोरिटी द्यायची का सत्तेला प्रायोरिटी देते, ज्यांना ते हे कळत नाही त्यांच्यासाठी हा विश्वासघात आहे का मला माहीत नाही. पण नक्कीच महाराष्ट्रात तमाम जनतेसाठी दादांबरोबर राहिलेला एक नेता आणि त्याच्याचबरोबर फक्त तेच नाही, दुसऱ्या पक्षातले सुद्धा नेते जे दादांबरोबर अनेक वर्ष काम करत होते ते सुद्धा त्या लग्नाला तिथं उपस्थित होते, त्यांनी सुद्धा कुठं ना कुठेतरी विश्वासघात केला असं आपल्याला म्हणावं लागेल. नाहीतर आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये FIR व्हायला पाहिजे होता, अधिवेशनामध्ये चर्चा करण्याची संधी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होती, त्याचबरोबर CBIकडे हा प्रस्ताव जाऊन एकाच दिवसामध्ये हा प्रस्ताव मान्य करून CBIची आत्तापर्यंत एन्क्वायरी तिथं सुरू व्हायला पाहिजे होती. पण नाही, पैसा वाचवणं, VSRला वाचवणं, सत्ता वाचवणं ह्याच्यातच काही लोक तिथं मग्न आहेत. मग या वाचवीच्या मागे कुठेतरी षडयंत्र आहे का याची शंका मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना आणि ते सुद्धा लोकात या बाबतीतली चर्चा होताना नक्कीच त्या ठिकाणी दिसते. प्रफुल्ल पटेल यांचं नाव तुम्ही घेताय पण त्यांच्याकडनं कुठलंही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाहीये. तुम्ही आता म्हणताय की प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतील तेव्हा मी फोटोचे पुरावे समोर आले, माझ्याकडे ते फोटो आहे. पण जर समजा प्रफुल्ल पटेल बोललेच नाही तर येत्या काही दिवसात तुम्ही असं सांगणार आहात का की जसं मागच्या वेळी म्हणाले होते की या पत्रकार परिषदेत नाही बोलले तर मी हे करेल, तसं तुमचं काय आहे? त्याचं नाही ते बोलले तर तुम्ही फोटो वगैरे काही समोर आणणार आहात? त्यांच्या बाबतीतली जी माहिती नक्कीच मी लोकांसमोर आणीलच, पण त्याच्या आधी माझ्याकडे अजून एक वेगळी माहिती आलेली की जी सोमवारी मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने लोकांसमोर तिथं आणेल आणि ती माहिती बघितल्यानंतर कशा पद्धतीने सरकार चालते आणि कशा पद्धतीने सरकार मित्रांना म्हणजे व्यावहारिक मित्रांना वाचवते हे अजून स्पष्टपणे आपल्यासमोर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. एक मुद्दा यामध्ये हा पण आहे की पवार कुटुंब एक मोठं कुटुंब आहे, एकतेसाठी ओळखलं जातं, मात्र एकीकडे पाहायला मिळते तुमच्याच कुटुंबातील काही लोक सत्तेत आहेत, खास करून अजितदादाच्या फॅमिलीमधले आहेत आणि त्यांना ही सगळी माहिती कळाल्यानंतर या संदर्भात ते कुठेच काही बोलत नाही. यामुळे परिवारामध्ये एकता नाही असं दिसतं. नाही, विषय परिवाराचा हाय नाही हाय हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. राहिला प्रश्न व्यक्तीचा नाही तर विचाराचा. आपल्याला काय महत्त्वाचं आहे आणि कशासाठी आपण लढायचं हे त्या व्यक्तीला ठरवलं पाहिजे. आज आम्ही विचारासाठी लढतोय, दादांसाठी लढतोय. ही मागणी काय फक्त रोहित पवाराची असं समजून चालणार नाही, ही मागणी अख्ख्या महाराष्ट्राची आहे की अजितदादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. 40 वर्ष राजकारणामध्ये लोकांची सेवा करणारा एक नेता ॲक्सिडेंटमध्ये घात का अपघात हा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो आणि ते झाल्यानंतर कुठेतरी सत्तेत असणारे लोक त्यांना विसरून गेल्यासारखं आज जर वागत असतील आणि मग लोकांची इच्छा आहे की न्याय मिळाला पाहिजे, आमची इच्छा आहे न्याय मिळाला पाहिजे. आज तुम्ही आम्हाला विचारलं, जर आज आम्ही अजितदादांना, माझ्या काकाला, आमच्या नेत्याला जर न्याय देऊ शकत नसेल तर मग उद्या जाऊन आम्ही महाराष्ट्राला नाही तर सामान्य लोकांना न्याय कसं देणार? सत्ता आज राहू शकते, उद्या जाऊ शकते. सत्ता महत्त्वाची नाही. सत्तात आज आम्ही असलो असतो तर त्याला लात मारून बाजूला होऊन तिथं अजितदादांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केले असतील. पण तो विषय प्रत्येक व्यक्तीचा असतो. मी माझ्याबद्दल बोलू शकतो, इतर व्यक्तींबद्दल बोलणं हे उचित ठरणार नाही असं मला वाटतं. वावर माणसाला करप्ट करते असं म्हणतात, मात्र पावर नात्याला करप्ट करते असं म्हणता येईल. माणूस इकडं असला काय तिकडं असला काय,
पॉवर जर माणसाला करप्ट करते जेव्हा आपण म्हणता, तो माणूस नात्यातला सुद्धा असू शकतो, लांबचा सुद्धा असू शकतो. शेवटी प्रत्येक व्यक्ती माणूस असतो. दुर्दैव असं की आज ज्याच्यासाठी आपण लढायला पाहिजे त्या गोष्टीसाठी न लढता आज जर आपण सत्तेत राहून कुठंच तपास पुढं जात नसेल तर खरंच हे लोकांना आवडणार नाही. गप्प बसलं पाहिजे, पण कधी बसलं पाहिजे, कुठल्या वेळेस बसलं पाहिजे आणि कशासाठी बसलं पाहिजे हे सुद्धा लोकांनी तिथं ठरवलं पाहिजे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. मी आता मागचे 5 ते 6 दिवस झाले दिल्लीमध्ये होते. राहुल गांधींना पण भेटला. सोनिया गांधींचं काय म्हणणं आहे याच्यावर होतं की कशा पद्धतीने पुढे जाणार आहेत आणि राहुल गांधींचं नेमकं कॉन्ट्रीब्युशन सहभाग कशा पद्धतीने असणार आहे? नाही, राहुल गांधीजींचं जे भेटणं होतं ते नियोजित होतं. त्यांनी 30-35 मिनटं मला या विषयासाठी तिथं दिले. काही दिवसांपूर्वी खरगे साहेबांना मी भेटलो होतो. त्यांच्याशी या बाबतीतली चर्चा ती सुद्धा बऱ्याच वेळ तिथं झाली होती. त्यांना तो विषय कळला होता. आणि मग जेव्हा मी पार्लमेंटमध्ये जात होतो, काही नेत्यांना भेटत होतो, तेव्हा कॉरिडॉरमध्ये मला सोनिया गांधीजी मॅडम त्या ठिकाणी भेटल्या आणि त्यांच्याबरोबर खरगे साहेब असताना खरगे साहेबांनी सोनिया गांधीजींना सांगितलं की हा मुलगा, हा कार्यकर्ता आणि हा पुतण्या कशा पद्धतीने स्वतःच्या काकासाठी, स्वतःच्या नेत्यासाठी, एका मराठी माणसासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि मग त्याच्यातले काही गोष्टी हे सोनिया गांधीजींना तिथं सांगितलं. फक्त त्यांनी सांगत असताना एवढंच सांगितलं, ऑल द बेस्ट, तू लढ, आमचा पक्ष तुझ्याबरोबर त्या ठिकाणी असेल. जे पत्रकार परिषद घेणार असणार त्याचे रेफरन्सेस काय असतील, म्हणजे की काय त्या पत्रकार परिषदेमध्ये स्फोट? काही पुरावे माझ्याकडे आहेत आणि काही सरकारी यंत्रणा काय पद्धतीने काम करते, कसं एखाद्या कार्यालयामध्ये प्रेशर आल्यानंतर नेत्यासाठी, VIP साठी ट्रॅव्हल करण्यासाठी जे काही टेंडर काढलं जातं ते कशा पद्धतीने दाबलं जातं, का दाबलं जातं आणि कोणासाठी दाबलं जातं, याचे काही पुरावे आणि इतर काही पुरावे जे आमच्यापाशी आलेले आहेत. तसंच एकनाथ शिंदे साहेबांचं जे विमान हे बाहेर जात असताना इराण आणि इराकमध्ये ते पाडण्याची धमकी कशा पद्धतीने दिली होती त्याचे पुरावे आमच्याकडे जे आलेले आहेत. आणि कशा पद्धतीने तिथंसुद्धा VSRच्या मदतीने मुद्दामून चूक केली गेली का चूक झाली याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा जीवसुद्धा कुठं ना कुठे धोक्यात त्या ठिकाणी आला होता. योगायोगाने आणि चांगल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपले एकनाथजी शिंदे हे आपल्याबरोबर आहेत. पण आमचे काका, आमचे नेते, मराठी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज आमच्याबरोबर नाहीत. त्याला जबाबदार VK सिंग, VSR, DGCA, ॲरो, काही अधिकारी आणि काही अज्ञात व्यक्ती ज्याच्याबद्दलची माहिती अजून नाही. पण याच्यात कर्णधार जो व्यक्ती असेल नाही तर संस्था असेल याच्याबद्दलची माहिती आम्ही शोधल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मागचे 6 दिवस झाले दिल्लीमध्ये आहात. दिल्लीमध्ये अनेक भेटी गाठली, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला. आताच्या पुढच्या काही भेटी आहेत का तुमच्या, का आता तुम्ही परत मुंबईला जाणार? एक फार महत्त्वाची भेट उद्याच्या दिवशी या राज्यात आणि महाराष्ट्राच्या राज्यात नसून एक दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात आहे. त्या राज्यामध्ये आमची भेट झाल्यानंतर या इन्व्हेस्टिगेशनला एक वेगळी दिशा 100% त्या ठिकाणी मिळू शकते असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उद्याची भेट झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्यापाशी काय घडलं, काय आम्ही केलं हे नक्कीच त्या ठिकाणी आणू. एक प्रश्न असा आहे की जर FIR होत नसेल साधण्यात आलाय का तुम्हाला? चंद्रबाबू नायडूकडून काय संपर्क साधण्यात आलाय का? कारण वारंवार तुम्ही त्यांच्या पक्षावर टीका करत आहात. आज जे कोणी सत्तेत आहेत, भाजपबरोबर सत्तेत आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठे ते अहंकार आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. अजितदादांचा ॲक्सिडेंट ज्या कंपनीमुळे झाला त्या कंपनीचं नाव VSR, ज्या व्यक्तीमुळे झाला VK सिंग, आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे अजून आपल्याला सापडलं नाही. याच VSR कंपनीबरोबर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वेगळ्या संदर्भात आर्थिक आणि व्यक्तिगत संबंध हे TDP या पार्टीचे आहेत. आणि TDP पार्टीचा जो एक खासदार आहे राम मोहन नायडू, हे स्वतः आज एव्हिएशन मंत्री आहेत आणि यांच्या अंतर्गत AIB आज तपास करत आहे. मग ज्या व्यक्तीच्या नेत्याचं संबंध व्यक्तिगत आणि आर्थिक VSR बरोबर आहेत ते या इन्व्हेस्टिगेशनला कसे न्याय देतील असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी त्या पदावर राहणं हे उचित ठरणार नाही. याबद्दलची माहिती अनेक नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे इराण आणि इंधन आणि LPGचा मुद्दा झाल्यानंतर हे मुद्दे आमचे सर्व नेते घेतील असा विश्वास नाही तर आशा त्या ठिकाणी मी करतोय. FIR जर होत नसेल तर दुसऱ्या कुठल्या राज्यात झिरो FIR करण्याचा तुमचा विचार आहे? नाही, अजून त्या बाबतीतला विचार केलेला नाही. पण नक्कीच मला असं वाटतं की आम्ही जो प्रयत्न करतो त्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी वगैरे कोणी केली का TDP कडून, किंवा तुम्हाला काय फोन कॉल आले का किंवा सामना आलेला आहे का?
माझं एवढंच मत असेल की राम मोहन नायडू यांच्या मनामध्ये जर काय नसेल तर स्ट्रिक्ट ॲक्शन या VSRवर त्यांनी तिथं घेतली पाहिजे. DGCAचे जे अधिकारी जे करप्ट आहेत आणि जे लोकांच्या जीवाशी त्या ठिकाणी खेळतात, आपला विषय आहेच, पण त्याच्याचबरोबर एअर इंडियाचा अहमदाबादला झालेला ॲक्सिडेंट, DGCAमध्ये भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात आहे. जर राम मोहन नायडू या बाबतीत स्ट्रिक्ट ॲक्शन घेतील मगच कुठेतरी त्यांच्याबरोबर जाऊन आम्ही बोलू शकतो. पण VSR ही कंपनी जर जिवंत असेल, VSRचा जो मालक VK सिंग हा जर मोकळा त्या ठिकाणी फिरणार असेल तर मग आम्ही काय त्या ठिकाणी तिथं राम मोहन नायडूंना भेटणार नाही. ॲक्शन घेतली तर मग कदाचित आम्ही भेटून आमच्याकडे असणारी माहिती अधिकची आम्ही राम मोहन नायडूंना तिथं देऊ, पण पहिलं ॲक्शन तर घ्या, मग आम्ही येऊन तुम्हाला भेटण्याचा विषय त्या ठिकाणी निर्माण होतो.